नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी भेंडी बटाटा ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आता ही भेंडी बटाटा रेसिपी कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. यासाठी मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि 2 बटाटे यामध्ये मी वापरणार आहे. हे बटाटेसुद्धा आपल्याला धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि बटाटे हे साल न काढताच वापरायचे आहेत. आपल्याला सालीमध्ये जीवनसत्व असतं, त्यामुळे बटाट्याची साली कधी काढायची नाहीत. बटाटे सालीसहितच आपल्याला वापरायचे आहेत. आता आपण भेंडी आणि बटाटा हे बारीक पीसमध्ये कट करून घेणार आहोत. तर चला आता ही भेंडी आणि बटाटे आपण कट करून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता ही भेंडी आणि बटाटा आपण बारीक पीसमध्ये कट करून घेतले आहे ना. यामध्ये मी लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि कांदा हा बारीक उभा चिरलेला आहे. थोडासा कांदा, त्यामध्ये अर्धा कांदा मी वापरणार आहे फक्त. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ही भाजी कशी करायची हे बघूया. आता भेंडी बटाटा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता पण नेहमी चिरून वापरायचा, मग मुलं काढून टाकत नाही, तो भाजीबरोबर त्यांच्या पोटात जातो. आता गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि भेंडीसाठी नेहमी पसरट भांड्याचाच, भेंडीच्या भाजीसाठी पसरट भांड्याचाच वापर करायचा, त्यामुळे भेंडी ही कडक आणि पटकन होते. आता मी त्यामध्ये 1 पळी तेल टाकले आहे. फ्राय पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि 1 पळी तेलामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आणि हे बटाटे आपल्याला चांगले परतून अगदी कडक करून घ्यायचे आहेत. तर बघा, आपण आता गॅसवर फ्राय पॅन ठेवलं आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकून बटाटे कडक करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण बटाटे कडक करून घेऊया. अशा प्रकारे जर भेंडीची भाजी केली तर मुलं खूप आवडीने खातात आणि भेंडी ही चिकट असते, त्यामुळे मुलं खायचा कंटाळा करतात. पण मग अशा प्रकारे जर बटाटा घालून केली तर मुलांनासुद्धा खूप आवडते आणि ही भाजी बिलकुलही चिकट होत नाही. मुलांना रोज जरी डब्यात दिली तरी मुलं खायचा कंटाळा करणार नाहीत, अशी टेस्टी आणि सुंदर होती ही भाजी. आता आपला हा बटाटा परतून झालेला आहे. आता आपण याच पॅनमध्ये भेंडीसुद्धा कडक करून घेणार आहोत. आता बटाटा आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये भेंडी टाकून घेऊया. आता भेंडी आपण कडक करून घेणार आहोत या पॅनमध्ये आणि तेलाचा वापर करायचा नाही. त्यामध्ये जेवढं तेल आहे त्याच्यावरच आपल्याला भेंडी ही परतून घ्यायची आहे. तर बघा, आपण आता ही भेंडी परतून घेऊया, त्याच्यामध्ये एकदम कडक करून घेऊया. मैत्रिणींना थोडासा कॅमेरा हलल्यामुळं माझे ही भांड्याचे अर्धे दिसत आहे, त्यामुळं तुम्ही थोडं समजून घ्यावे. आता मी त्या पॅनमध्ये भेंडी ही टाकून घेतलेली आहे. आता बटाटा काढून आपण त्यामध्ये भेंडी टाकलेली आहे आणि आता ही भेंडी आपण एकदम कडक होऊ द्यायची. आता आपली भेंडी चांगली परतून घेऊया आणि कडक करून ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपली भेंडी कडक झालेली आहे बघा. आता ती आपण बटाट्याच्या प्लेटमध्येच काढून घेणार आहोत. आता आपण भेंडी काढून घेऊ आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला फोडणी पण करून घ्यायची आहे. आता भेंडी बटाटा आपला कडक झालेला आहे. आता त्यामध्ये अगदी थोडंसं फोडणीपुरतं आपल्याला तेल वापरायचं आहे, कारण आपण अगोदरच 1 पळी तेल वापरलेलं आहे. आणि आता यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आपल्याला आणि यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता या मसाल्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण टाकून घेऊया आपण.
आता कांदा, लसूण आणि कढीपत्ता आपण टाकून घेतलेला आहे. आता हे आपण व्यवस्थित असं 1 मिनटं हलवून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण भेंडी बटाटा टाकून देणार आहोत. आता आपला कांदा आणि लसूण आपण त्याच्यावर त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यात बटाटा भेंडी दोन्ही पण टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा आता हे सर्व व्यवस्थित मसाला सर्व भाजीला लागेल या अशा पद्धतीने आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. भेंडी बटाट्याला पूर्ण मसाला लागेल असं. आणि आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचे आहे. आणि यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित परत एकदा आपण ते हलवून घेणार आहोत. सर्व भाजीला मीठ लागेल अशा पद्धतीने ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींना ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही ही नक्की करून बघा. आणि आता यामध्ये मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आणि 1 चमचा शेंगदाणा कूट आणि 1 चमचा मी खोबरं, लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे. आणि 1 चमचा जवसाची चटणी त्यामध्ये टाकायची आहे. ते यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आणि 1 चमचा खोबरं, लाल मिरची आणि लसूण याची चटणी केलेली आहे. ती चटणी मी त्यामध्ये 1 चमचा टाकलेली आहे. आणि 1 चमचा जवसाची चटणी टाकलेली आहे. आणि मुलांना कसं चटणी खायचं सुद्धा मुलं कंटाळा करतात. त्यामुळं अशा प्रकारे जर आपण चटण्या यामध्ये वापरल्या तर मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपली भाजी रेडी झाली आहे. आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली मसाला बटाटा भेंडी रेडी झालेली आहे. आता ती सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेतलेली आहे. आणि दिसायला पण ती एकदम सुंदर दिसते आणि टेस्टला पण खूप छान होते. तुम्ही ही नक्कीच घरी करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यामध्ये सर्व चटण्या टाकल्यामुळं त्याची टेस्ट अजून वाढते. धन्यवाद.